नमस्कार, मी खडतर प्रवास संपादक तथा यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे। खरं म्हणलं तर या देशामध्ये जो भी या देशाचा पंतप्रधान असेल आणि ही देश प्रगती पथावर जाण्याऐवजी अधोगतीकडे जर जात असेल आणि भारताचा पंतप्रधान वारंवार चुका करत असेल तर त्या पंतप्रधानांना या देशातल्या प्रत्येक मतदाराने जवाब विचारला पाहिजे, तरच भारताचा पंतप्रधान योग्य मार्गावर राहतो। पण ही जवाब विचारण्याची ताकद बोटावर मोजता येतील एवढ्याच कार्यकर्त्याकडे आहे, नेत्याकडे आहे। आणि जे लोक हे विचारू शकत नाहीत त्या लोकांमुळे या देशाचं वाटोळ होत आहे। करणाऱ्या आणि जवाब विचारणाऱ्या या माणसाच्या पाठीमागे तरी उभा राहिलं पाहिजे, एवढी तरी भूमिका भारतातल्या मतदारांनी करणं खूप गरजेचं आहे। भारताचे पंतप्रधान का चुकतात हे लोकांच्या लक्षात असून सुद्धा आम्हाला काय करायचे, करणारे करतात। आपण का विचारावे, आपल्याला काय होणार आहे, आपण काय तेवढे मोठे आहोत का, या सगळ्या गोष्टी मतदार आपल्या आपल्यातच बोलत असतात। आणि याच्यामुळे आम्हाला कुणीच विचारत नाही म्हणून मनमाने कारभार करायचा, अशी परिस्थिती आणि अशी भावना भारताच्या पंतप्रधानाची होत असते। मग ते कोणताही पंतप्रधान असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण त्यांना जवाब विचारण्याची ताकद भारताच्या मतदारामध्ये असणं गरजेचंच आहे। तुम्ही आम्ही का विचारू नये, देवेंद्र फडणवीसला विचारावे, भारताच्या पंतप्रधानाला नरेंद्र मोदी यांना विचारावे। तुम्ही कालच म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये आहेत आणि ते लगेच तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात। त्यांना तुम्ही अर्ध खातं देता, महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद देता। छगन भुजबळ हे घोटाळ्यामधलं व्यक्तिमत्व आहे, त्यांना सोबत घेता, 40 आमदार सोबत घेता, अजित पवाराचे पुन्हा राहिले सैले लोक सोबत घेता आणि फोडा झोडा आणि राज्य करा, एवढा मोठा भ्रष्टाचार करणारा नेता तुमच्या सोबत। जवळजवळ सगळेच लोक भ्रष्टाचार करणारे तुमच्या सोबत आहेत, ते महाराष्ट्रात असतील, देशात असतील। 740 आमदार खासदार इतर पक्षातले तुम्ही तुमच्या पक्षात घेतले आणि विकासाचा मुद्दा बाजूला सोडता, पक्ष फोडण्याचा मुद्दा समोर घेता, राम मंदिराचा मुद्दा सोबत घेता। राम ही भारतातल्याच नाही तर जगातल्या प्रत्येक माणसांच्या शरीरामध्ये आहे, हा भावनिक मुद्दा तुम्ही घेतला। लोकांना या भावनिक मुद्द्याचं कौतुक वाटलं आणि म्हणून तुम्हाला 2019ला भरभरून लोकांनी साथ दिली।
यावेळेस तुम्ही काय केलं? त्याच राम मंदिराचं अर्धवट काम असताना सत्तेच्या लालशीपोटी निवडणुका डोळ्यासमोर आहेत हे चित्र डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राम मंदिराचं उद्घाटन केलं. बरं, केलं ते केलं, आपल्या पत्नीला सोबत घेतलेलं नाही. अहो, हिंदू संस्कृतीमध्ये साधा सत्यनारायण करायचा म्हटलं तर आपली पत्नी आपल्या सोबत घेतली जाते. आणि आपली पत्नी जिवंत असताना तुम्ही सोबत घेतली नाही. लोक म्हणतात खरा जर तळतळाट लागला असेल तर अर्धवट राम मंदिराची मूर्ती आणि अर्धच राम मंदिराचं काम ठेवून सत्तेच्या लालसेपोटी रामाची मूर्ती त्या ठिकाणी बसवण्याचं काम केलं आणि अर्धवट मंदिर ठेवलं म्हणूनच यश आलं नाही. म्हणूनच भाजपा आज केंद्राच्या सत्तेतून पाय उतार होण्याच्या मार्गावर आहे. नरेंद्र मोदीच्या सौभाग्यवती पत्नी यांचाच नरेंद्र मोदीला तळतळाट लागला नसेल का, असा प्रश्न आज देशामध्ये आहे. धर्मपत्नी जिवंत असून सोबत न घेणे हा गुन्हा आहे ही ईश्वर मान्य करत नाही. तुम्ही डुप्लिकेट प्रेम आपल्या सौभाग्यवती पत्नी यांच्यावर केलं, पण त्यांनी मात्र तुमच्यावर प्रामाणिकपणाने प्रेम केलं. अरे, तुम्ही आपल्या धर्मपत्नीची किंमत करीत नाही तर देशाची कोण किंमत करणार? खरंच तुमचं देशावर प्रेम आहे का? आणि देशावर जर खरं प्रेम असेल तर देशातल्या गोरगरीब जनतेवर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम असणं गरजेचं आहे. आणि मग ते प्रेमाच्या पोटी तुम्ही जी देशातल्या तरुणासाठी शब्द दिला होता, 2 कोटी नोकऱ्या मी प्रत्येक वर्षाला तरुणाला देणार आणि त्यांना रोजगार मिळवून देणार. 10 वर्ष होऊन गेले. 10 वर्षाच्या 20 कोटी नोकऱ्या कुठे गेल्या हा प्रश्न विचारला पाहिजे. गॅस सिलेंडरचा भाव 1100 रुपयापर्यंत गेले. काँग्रेसच्या काळामध्ये 450 रुपये गॅस सिलेंडरचा भाव होता, तो 1119 रुपयाला येतोय आता एक सिलेंडर. शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा शब्द होता. शेतकरी 31,000 लोकांनी आत्महत्या केल्या पण त्यांचं कर्ज माफ केलेलं नाही. कुणी विचारायचे प्रश्न, तुमच्या कालावधीमध्ये 10 वर्षाच्या कुठेही नोकरी भरती झालेली नाही. रिक्त असणाऱ्या 30 लाख जागा आता राहुल गांधी मी भरणार आहे आमचं सरकार आल्यानंतर असं म्हणत आहेत. म्हणजे 30 लाख जागा रिक्त असताना सुद्धा तुमच्या सरकारने, भाजप सरकारने ते जागा भरलेले नाही. उलट तुमच्या सरकारमध्ये मोठमोठे घोटाळे झाले. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयाचा आकडा समोर आला, पण जो आकडा समोर आला नाही तो किती हजार कोटीचा आहे हे कुणाला माहित नाही. राहुल गांधीने 20,000 कोटी रुपये कोणाचे हा प्रश्न विचारलेला, त्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. देशामध्ये विचित्र कारभार आणि हुकुमशाही कारभार मात्र तुम्ही राबवला आणि दबाव गट लोकांवर
लादून, प्रत्येक माणसाला धमकावून, त्याला जेलची भीती दाखवून तुम्ही तुमच्याकडे माणसं ओढायचं काम केलं. महाराष्ट्रात तर भाजपाचे 105 आमदार निवडून आलेले, त्यांचं एकाचंही नाव लोकांना माहित नाही. कारण मूळ भाजपचे आमदार 105 असताना तुमचं सरकार सत्तेत आलं नव्हतं. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी अशा 3 पक्षाचं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. आणि याचा राग मनात धरून तुम्ही वेगवेगळे मुद्दे हातात घेतले, भ्रष्टाचारी माणसं शोधले आणि त्या प्रत्येक माणसाला धमक्या दिल्या आणि अजित पवाराला मी जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांना जेलमध्ये जर घातलं असतं ना तर खरंच देवेंद्र फडणवीसची किंमत महाराष्ट्रात, देशात अजून वाढली असते. पण देवेंद्र फडणवीसनी मी लग्नाविना राहीन, पण कसल्याही परिस्थितीमध्ये अजित पवारला आम्ही सोबत घेणार नाही, त्यांना जेलमध्येच घालणार, ही भूमिका देवेंद्र फडणवीसची होती. ती भूमिका उलटी. जे भीतीपोटी तुमच्या सोबत आले त्यांनी पक्ष फोडून स्वार्थासाठी आपण केलेला भ्रष्टाचार, आपण गमावलेली माया भ्रष्टाचारीच्या माध्यमातून ती जपून ठेवण्यासाठी जेलमध्ये जाऊन सडून मारण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं, ही भूमिका तुमच्याकडे आलेल्या सर्वच माणसाची आहे. मग ती गुवाहाटीला गेलेले असो, पहाटे येऊन तुमची शपथ, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची शपथ घेणारे असतील, हे सगळे लोक आपला बचाव करण्यासाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी. हर्षवर्धन पाटील तर म्हणाले होते मी सुखानं झोपतोय, म्हणजे त्यांना सुद्धा भीती होती, जर मी इथंच राहिलो तर मी सुद्धा जेलमध्ये सोडतो. अशोकराव चव्हाण, बसवराज पाटील, हे सगळे लोक, मोठमोठे नावं घेतलेले लोक, हे सगळे भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच्या भीतीपोटी आलेले आहेत. पण म्हणतात ना, जेवढा दबाव टाकला जाईल तेवढा स्फोट होतो. त्यांच्याकडे प्रेम नसतं, ते तात्पुरत्या स्वरूपाची संधी साधण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. आपला स्वार्थ आणि आपला बचाव आणि सुखानं झोप यावी, जेलचं झंझट आमच्या पाठीमागे नसावं. आतापर्यंत भ्रष्टाचारातून कमवलेली प्रॉपर्टी एका सेकंदात जर जात असेल, ईडी चौकशी होत असेल आणि जेलमध्ये जाऊन मरायची वेळ असेल, तर देवेंद्र फडणवीसच्या भाजपात गेलेलं बरं, नरेंद्र मोदीच्या भाजपात गेलेलं बरं. ही परिस्थिती या लोकांवर आली होती आणि म्हणून तुमच्या सोबत माणसं आले. पण हे महाराष्ट्राला पटलं नाही, देशाला पटलं नाही, आणि याच्यामुळे आता तुमच्या पाठीमाग कोणीही राहिलेलं नाही. देशामध्ये तुमच्या जागा 150 पर्यंतच जातील असे शरद पवार म्हणतात. मोठमोठे चॅनल 147, 150, 180 असा सर्वे सांगत आहेत. मग या सर्वेचा अंदाज खोटा ठरत नाही. जरी ठरला तर मागे पुढे होतो, 1-2 सीटचं, 4-5 सीटचं, पण पूर्ण अंदाज खोटा ठरू शकत नाही. हरियाणा मधील
राजपूत समाजाचे नेते सुद्धा आता भाजप सोडून गेलेले आहेत. राजीनामा दिला त्यांनी भाजपच्या अध्यक्षाकडे. पटना झालेला आहे लोकांना. काय काय तुमचे उद्योग. दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना अटक केलं 40 दिवस काही कारण नसताना. नेमकं या माणसानं जर प्रचाराच्या स्टेजवर गेला तर आमचे सीट कमी करू शकतो, भाजपला हरवू शकतो, म्हणून अरविंद केजरीवालला जेलमध्ये घालणं गरजेचं आहे असं तुमच्या मनात होतं. अमित शहा तर म्हणाले होते येत्या 25 तारखेपर्यंत अरविंद केजरीवालची जामीन होऊ नये. का तर 25 तारखेला दिल्लीचं मतदान आहे, अजून विविध राज्यामधलं आहे. आणि या तारखेपर्यंत हे अरविंद केजरीवाल जेलमध्ये असायला पाहिजे होतं. कारण हे प्रचार मोहिमेमध्ये आले की 100% भाजपाचे सीट कमी होतात हे अमित शहाला माहीत आहे. पण अरविंद केजरीवालची बाजू सत्य असल्यामुळे त्यांची जामीन काल 10 तारखेला झाली. आता अरविंद केजरीवाल असतील, तेजस्वी यादव असतील, राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील, लालू प्रसाद यादव आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, शरदचंद्रजी पवार आहेत, महाराष्ट्रामध्ये नाना पटोले साहेब आहेत. या सर्व लोकांनी एक चांगल्या पद्धतीची पकड निर्माण केली आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून पूर्ण देश पिंजून काढला. राहुल गांधीच्या पाठीमागे लाखो लोकांची गर्दी असते आणि यामुळे प्रामाणिक जनता आता इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. आणि म्हणून मणिपूर मधले लोक भाजपाच्या विरोधात, पंजाबचे लोक भाजपाच्या विरोधात, कर्नाटकचे लोक भाजपाच्या विरोधात, येवन देशामधील सगळ्याच राज्यामध्ये फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती भारतातल्या मतदाराला मान्य झालेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या मार्गावर आहे. देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार केंद्राच्या सत्तेमध्ये येण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपाला पिछाडी मिळत आहे. आज देशामध्ये नरेंद्र मोदीचा आणि अमित शहाचा जो कारभार आहे लोकांना समाधानकारक वाटलेला नाही. नरेंद्र मोदी जेवढे आश्वासन देतात तेवढे आश्वासन खोटेच असतात असा पक्का विश्वास आता भारतीय मतदानाचा झाला आहे. 2019 आणि 2014 येड्यागत लोकांनी भूमिका घेतली होती. एक येड होतं ते गवत कापायला होतं आणि एक चांगला व्यक्ती म्हणला कसं काय चाललंय तर ती गवत कापायलेल्या येड्यानं तिळावर धरला. त्या शहाण्या माणसाला वाटला आता ही येळा घेऊन माझ्या पाठीमागे पळते आणि म्हणून शहाणा माणूस पळायला लागला. आता ही तर येडच, त्याला पळ म्हणायची गरज नाही. यानं त्या कातडीहून उडी मारली आणि त्या माणसाच्या पाठीमागे पळायलं. ती शहाणं पळायलं
एवढं स्पीडनं पळालं की एका खड्ड्यात पडलं, आणि हे येडं त्याच्यापेक्षा दुप्पट स्पीडनं पळालं आणि त्या खड्ड्यात पडलेल्या माणसाच्या बोकांडी बसलं आणि त्या माणसाला म्हणायलं, शिवलं का नाही तुला? ती शहाणं म्हणलं, तुला शिवायचंच होतं ना, तर मला एवढं का ताणलंच? अशी परिस्थिती आता जनतेची झालेली आहे. एवढं जनतेला ताणलं, एवढं जनतेला ताणलं की 10 वर्ष या जनतेला आम्ही जिवंत आहोत याच्यासाठीच मोदीचं आभार अशी म्हणायची वेळ आली. म्हणजे मरेपर्यंत त्रास देणारे नरेंद्र मोदी या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला दिसलेले आहेत. दुसरं येडे एक झाडाच्या बुडाला बसलं होतं आणि त्या झाडाच्या बुडाच्या येड्याला त्या शहाण्या व्यक्तीने जाताना विचारलं, कसं काय चाललंय? तर ते येड म्हणतंय ह्या शहाण्याला, काय येड्यावानी विचारते. आता इथं शहाणं कोण आणि येड कोण ही ओळखणारी परिस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे. या देशाचा प्रत्येक नागरिक सुज्ञ असताना जो देशाला लुटणारा व्यक्ती आहे, बर्बाद करणारा व्यक्ती आहे, धर्माच्या नावावर लोकांना वेड्यात काढलं, अंधभक्त बनवलं, थाळ्या वाजायला लावल्या. कोरोनामध्ये थाळ्या वाजवून जर कोरोना नष्ट झाला असता तर एवढे मोठमोठे दवाखाने का निर्माण केले? थाळ्या वाजवायला लावल्या, दीप्ती लावायला लावल्या, अजून काय काय करायला लावले ह्या मोदीनं. तेवढं येड्या माणसाने केलं. म्हणजे जनतेला वेड्यात काढलं. सुज्ञ इंजिनियर, डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ असणाऱ्या लोकांनी सुद्धा थाळ्या वाजविल्या, दीप्ती लावल्या, पंथ्या लावल्या दरवाज्यानी, तरी बी कोरोना गेला नाही. उलट गंगा नदीमध्ये हजारो प्रेत वाहत गेले, त्यांच्या अंत्यविधी सुद्धा चांगल्या झालेल्या नाहीत. पण महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, एकाही प्रेताची अवहेलना झाली नाही, त्याचा अंत्यविधी सन्मानाने केला आणि देशामध्ये नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मान मिळाला. हे नव्याने सांगायची गरज नाही. अशा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना मूळ सेना असताना तिला नकली सेना म्हणायचं पाप अमित शहा करतात, नरेंद्र मोदी करतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 तुकड्यामध्ये विभागलं गेलं आणि त्या सुद्धा राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी म्हणलं. नरेंद्र मोदीनं, अमित शहानं, देवेंद्र फडणवीसनं आपल्या बोलण्याची लिमिट संपवली, हद्द संपवली आणि आता त्याचा भोग भोगायची पाळी आली. अनिल देशमुखला अटक केलं, संजय राऊतांना अटक केलं, अरविंद केजरीवालांना अटक केलं. जे माणसं तुम्हाला नमले नाहीत, भिले नाहीत, तुमच्या दबावात गेले नाहीत, या सगळ्या माणसाला तुम्ही जेलमध्ये सडवलं. आणि हे सगळं करायला लावणारे देवेंद्र फडणवीस आहेत असे किरीट सुमाया म्हणाले. किरीट सुमाया म्हणतात की सगळं जे काय केलं ते मला देवेंद्र फडणवीसनं सांगितलं आणि म्हणून मी केलं. आता अनिल देशमुख बाहेर आले, संजय राऊत बाहेर आले, अरविंद केजरीवाल बाहेर आले, सोरेन यांना सुद्धा त्रास दिला, या सगळ्या लोकांना त्रास दिला म्हणून जनतेला हे पटलं नाही.
आणि जनता आता अशी पिसाळली की केंद्रातलं सरकार पाय उतार करण्याची भूमिका भारतातल्या प्रत्येक नागरिकाने घेतली. आणि म्हणून राहुल गांधी कालच म्हणाले उत्तर प्रदेशामध्ये की 2024 ला नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत. लिखे ले लो, भारत के पंतप्रधान नरेंद्र मोदी नहीं रहने वाले, अब हो गए, अब हो गए. 2 वेळेस राहुल गांधी म्हणाले. आणि त्यांचं सरकार आल्यावर गृहलक्ष्मीच्या माध्यमातून घरात काम करणारी महिला तिला वर्षाला ₹1,00,000, प्रत्येक महिन्याला 8,500 रुपयाचा हिशोब ₹1,00,000 होतो. प्रत्येक वर्षाला ₹1,00,000 मोफत देण्याचं आश्वासन स्त्रीचा सन्मान म्हणून काँग्रेस करत आहे. तरुण पोरं ग्रॅज्युएशन केलेले आज कार्यालयाच्या दारादाराला जाऊन ठोकर मारून येतात. प्रत्येक कार्यालयामध्ये पाय झिजवतात तरी सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही. अशा पोरांना प्रत्येक वर्षाला ₹1,00,000 देण्याचं काम आमची सत्ता आल्यावर आम्ही करणार आहोत असं राहुल गांधी म्हणाले. ₹500 गॅस, शेतकऱ्यांना कर्ज कायम माफ आणि एकदाच माफ नाही, त्याच्यासाठी शेतकऱ्यासाठी एक आयोग नेमण्यात येणार आहे. आणि त्या आयोगाचा अहवाल शेतकऱ्याचे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांना त्यांच्यावर असलेलं कर्ज माफ करण्यात येणार आहे. अशा विविध योजना राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात सांगितल्या. आणि राहुल गांधी जे बोलतात ते खरं बोलतात, कारण विविध राज्यात त्यांचं सरकार ज्या ज्या ठिकाणी आलेलं आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी जे शब्द दिलेत ते शब्द पूर्ण केलेले आहेत हे पूर्ण देशाला माहित आहे. काय नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही एकटाच पंतप्रधान झालात का देशाचे? तुम्ही 17वा पंतप्रधान आहात. म्हणजे 16 पंतप्रधानानं या देशासाठी काहीच केलं नाही का? तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशासाठी दिलेले योगदान नाकारता. काय विचित्र आहे तुमचं मन, काय तुमची भावना वाईट आहे. महात्मा गांधीचं कार्य नाकारता, प्रसंगानुसार त्यांची पूजा बी करता. नथुराम गोडसेच्या पुतळ्याचं उद्घाटन करतात तुमचे लोक. नथुराम गोडसे हे देशाचा खरा देशभक्त आहे असंही म्हणतात तुम्ही. इंदिरा गांधीचं सुद्धा कार्य तुम्ही नाकारता, त्यांनी तर बलिदान दिलं. राजीव गांधी यांचे तर तुकडे झाले, देशासाठी बलिदान दिलं, त्यांचं ही कार्य नाकारता. आणि एक ध्यानात ठेवा, जे दुसऱ्याचं प्रामाणिक काम ज्यांनी ज्यांनी केलं ते जे नाकारतात त्यांना यश नाही साहेब, कधीच यश नाही. ज्या वेळेस आपण कुणाचं तरी काम, चांगलं काम, त्या व्यक्तीने चांगलं काम केलं असं जोपर्यंत म्हणत नाहीत तोपर्यंत तुमच्या चांगल्या कामाला कुणी चांगलं म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे 16 पंतप्रधानांनी या देशाला तारून ठेवण्याचं काम केलं. तुम्ही पुन्हा म्हणता 70 साल में क्या किया, जो किया वो आपने बेच दिया. पूरा बेच नहीं सकते, बहुत कमाया, ये देश बहुत बड़ा किया, ये देश की तरक्की बहुत हो गई, और आपने ये देश के संस्थान बेचने का काम कर दिया. रेल बेच दिया, एरोप्लेन बेच दिया,
BSNL का पता नहीं है, LIC का पता नहीं है, कित्येक कंपन्या तुम्ही विकून टाकायचं काम केलं. आणि म्हणून नरेंद्र मोदीजी या देशाच्या 16 पंतप्रधानांनी या देशासाठी फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. मनमोहन सिंगची सुद्धा तुम्ही टिंगल केली, मौनी बाबा म्हणला, पण त्यांच्या डिग्रीचा आणि तुमच्या डिग्रीचा विचार जर केला तर तुम्ही त्यांच्या पुढे तोंड सुद्धा उचलू शकत नाहीत. एवढ्या मोठ्या डिग्र्या त्यांच्याकडे आहेत. त्यांची मजाक करता तुम्ही. आपल्या डिग्रीचा विचार करावा आणि मग समोरच्या माणसाला बोलावं. त्या मनमोहन सिंग पंतप्रधानाने 23 कंपन्या या देशामध्ये नवीन विकत घेतल्या. 200 टन सोनं या देशामध्ये उपलब्ध करून ठेवलं. देश डबघाईला आलता आर्थिक बाबतीमध्ये. ती डबघाईला आलेला देश मजबूत करण्याचं काम आणि शिल्लक 200 टन सोनं विकत घेऊन देशाची प्रॉपर्टी साबीत ठेवण्याचं काम मनमोहन सिंगनी केलं. आणि तुम्ही 23 कंपन्या विकल्या. तुम्ही जे स्विच बँकेतून पैसे आणायचे होते ते पैसे आणले नाहीत. लबाड बोललात. नीरव मोदी पळून गेला, चोक्सी पळून गेला, विजय मल्ल्या पळून गेला, मुकेश अंबानी आणि आता अडाणी या 2 माणसाने काँग्रेसच्या कार्यालयामध्ये टेम्पोने पैसे दिले असंही परवा म्हणालात. तुम्ही पंतप्रधान आहात. ज्याने पैसे यांना दिले काँग्रेसवाल्यांना त्यांच्यावर कारवाई करा. ईडी चौकशी लावा. तिथं होऊ दे एकदाशी. दूध का दूध आणि पाणी का पाणी. अरे तुमच्याकडे आलेले सगळे भ्रष्टाचारी माणसं याची चौकशी लावता का नाही? यांच्यावर काही कारवाई करता का नाही? तुमच्याकडे किती बी मोठा आलेला चोर जर सावू होत असेल तर तुमची भारतीय जनता पार्टी भ्रष्ट जनता पार्टी असं नाव आता प्रत्येक विरोधकांनी नामांतर केले तुमचं. आणि ते नामांतर केलेलं शेवटच्या झोपडीच्या माणसांच्या मनापर्यंत गेले, त्याच्या तोंडात गेले ते वाक्य. आणि म्हणून तुम्हाला ओळखलेलं आहे. तुमच्या महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या जागा येत नाहीत. तुमच्या दिल्लीत जागा येत नाहीत. तुमच्या पंजाब मध्ये येत नाहीत. कर्नाटकामध्ये येत नाहीत. तुमच्या राजस्थान मध्ये सुद्धा येत नाहीत. जवळजवळ देशाचा सगळाच कौल इंडिया आघाडीच्या बाजूने गेलेला आहे. आणि म्हणून दिल्लीचं केंद्रातलं भाजपाचं सरकार पाय उतार होणार आहे. 2024 ला इंडियाचं सरकार केंद्रात राहणार आहे. मोदी जी, मैं कभी भी झोला उठा के निकल जाऊंगा. जाओ जाओ भाई, आपको नमस्कार किया जाएगा असं आता जनता म्हणाली. कारण तुम्ही झोला घेऊन आला आणि प्रत्येक माणसाला झोला दिला. भीक मांगो. मैं बड़े आदमी का चाहता हूं. जो जो बड़े आदमी गुत्तेदार है, उद्योगपति है, उनको मैं 16 लाख करोड़ रुपए माफ कर सकता हूं और किसान को बर्बाद कर सकता हूं. किसान को मैं मरवा देना चाहता हूं. जो गरीब का वोट है वो वोट मुझे बड़ा सेठ बनाएगा और जो उद्योगपति है वो मुझे सपोर्ट करेगा और वो निवडणूक जब हमारी चालू है तब वो सपोर्ट करेगा और मैं चुन के आने के बाद
मैं उद्योगपति को सपोर्ट करूंगा। ये बड़े उद्योगपति का सरकार है। नरेंद्र मोदी गोरगरिबाचं सरकार नाही। नरेंद्र मोदी मोठ्या 22 उद्योगपतीसाठीच काम करतात असे राहुल गांधी वारंवार सांगतात। राहुल गांधीवर, काँग्रेसवर जो टेम्पोनं पैसा राहुल गांधीला दिला का, काँग्रेसला दिला का, असा जो प्रश्न उपलब्ध केला तो त्यांचा अनुभव त्यांनी मांडला या 10 वर्षामध्ये। मग अदानी अंबानीने नरेंद्र मोदीला किती पैसे दिले हेही त्यांनी सांगावं। त्यांचा अनुभव काँग्रेसकर मांडता। अरे काँग्रेस 10 वर्ष सत्तेत नसताना सुद्धा तुमच्या विरोधात प्रामाणिकपणाने लढत आहे आणि उशीर लागला पण पूर्ण देशामध्ये पुन्हा काँग्रेस, पुन्हा इंडिया आघाडी, पुन्हा राज्यामध्ये महाविकास आघाडी येणार आहे आणि ती 4/6/2024 ला दिसणार आहे। मोदी साहेब, तुम्ही 10 वर्षे सत्ता भोगलेले आहे। तुमचा कारभार पूर्ण देशानं पाहिलेला आहे। तुम्ही मणिपूर या ठिकाणी नग्न महिलांना केला असताना सुद्धा भारत माता की जय म्हणाय लावणारे आपणच भारतातल्या प्रत्येक महिलाला माता म्हणलं झालं। ती भारत माता आहे। आपल्या मातेला नग्न करून, तिच्यावर बलात्कार करून तिला कायमच संपवलं, तिच्या भावाला संपवलं, नग्न दिंड्या काढून इज्जत वाटेवर आणली, तरी तुम्ही भारताचा पंतप्रधान म्हणून तिथं जात नाहीत। कसला भारताचा स्वाभिमान आहे तुमच्याकडे? तुम्हाला भारताचा स्वाभिमान नाही याच घटनेवरून कळतं। ब्रुजभूषण हे खासदार तुमचेच होते। ऑलिम्पिक मध्ये खेळणाऱ्या पैलवानाच्या त्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही ब्रुजभूषणला गुन्हेगार साबित केलं नाही। उलट तिच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या मुलींना तुम्ही त्रास दिला, तिला मारहाण झाली, तिच्यावर गुन्हे नोंद झाले। हा सर्व अन्याय या देशातल्या प्रत्येक भारतीयांना पटलेला नाही आणि म्हणून तुम्हाला त्यांची शिक्षा या लोकसभेत मधून मिळत आहे। 2024 ला तुम्ही पाय उतार होणार हे निश्चित आहे। मग पाहूया येणाऱ्या 4/6/2024 ला भारतामध्ये भाजप कसं पाय उतार होणार आहे आणि त्याला कसं पाय उतार भारतातली जनता करणार आहे हे पाहूया 4 तारखेला। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक। या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।